आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऋषी, एक अनघा नावाची बाई देसाईंना भेटायला गेली होती. तिनं त्यांना सांगितलं नली आणि वेद खोतचं प्रेम प्रकरण सुरू आहे. काय? चार सणसणीत मुस्काटात मारून कोणीतरी अपमान करावं ना, तसं वाटलं मला. खरंय, शर्मेने अशी मान झुकली की पुन्हा बघताच येईना. देसाई संतापले, म्हणाले फसवणूक करताय तुम्ही आमची. आई पण आधी खरं खोटं बघायला नको का? मग तूच बघ. समोर आहे ना तुझी बहीण, विचार तिला. खरं काय ते सांग म्हणाव. कोंबडं किती झाकलं तरी उजाडायचं राहत नाही. दादा, मी खोटं बोलत नाहीये. ती अनघा नावाची बाई कोण होती ते मला खरंच माहिती नाही. तिने असं का सांगितलं तेही माहिती नाही. आणि वेद आणि माझ्यामध्ये तसं काही नाहीये. मग ही बातमी पसरतेच कशी? आग लागल्याशिवाय धूर निघेलच कसा? आई, आपले हितशत्रू कमी आहेत का? मग अशा खोट्या बातम्या पसरायला ना खूप वेळ ही लागतो. बातमी खोटीच असायला हवी. मी ह्या मुलीला हजारदा कानी कपाळी ओरडून सांगितलंय मला खोतांशी संबंध नको आहेत. माझं तोंड दिसतं दरवेळी. पण आता काय करायचंय आपण? आधीच तिकडीच्या लग्नाला हजारो विघ्न येतात. त्यात मार्ग शोधा तर आणखी अडथळे येतात. आत्या तू जरा शांत हो, आपण बघूया काय करायचं ते. काय बघायचंय आपण? हिच्या आणि वेदच्या प्रेम प्रकरणाची चर्चा गावभर झालीये. काय करायचंय आपण? अगं पण मी सांगते ना, हे खरं नाहीये. अशा बाबतीत कुणी खरं खोटं करत बसत नाही. देसाई म्हणाले आम्ही का खात्री करून घेऊ? अनेक मुली सांगून आल्यात त्यांच्या मुलाला. दादा, प्लीज सांग यांना असं काही नाहीये. पण चर्चा तर आहेच ना. आता ही चर्चा ऐकत बसायचं आम्ही? अगं पण मी बोलते ना, तसं नाहीये काही आई. काय लाच नको. दादा, ऐक ना, जरा बाहेर चाललोय मी आता. रात्री यायला जरा उशीर होईल मला. कोणी काही विचारलं ना, प्लीज मॅनेज करून घ्या.